वापर करत आमदार आणि खासदार यांनी दोघांनी देखील त्यांच्या मुलांनी भागीदारालाच गंडा घातल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। पाहूयात या संदर्भातला जय महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट। पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले सुरेश मोरे सध्या बांधकामाचे कमी आणि तक्रारींचे लेआउट जास्त बघतायत। त्याला कारणही तसंच आहे। मुंबईतील विक्रोळी इथल्या म्हाडाच्या रायगड हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीच्या पुनर्विकासाचं काम सुरेश मोरे यांच्या धनलक्ष्मी एंटरप्राइजेस या कंपनीला मिळालं होतं। दरम्यान फायनान्स पुरवण्याच्या नावाखाली भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे, पत्रकार प्रकाश पोहरे आणि 2 जणांना धनलक्ष्मी एंटरप्राइजेसमध्ये भागीदार करण्यात आलं। मात्र या नव्या भागीदारांनी पैशांचा फेरफार करून आपलीच फसवणूक केल्याचा आरोप धनलक्ष्मी एंटरप्राइजेसचे मूळ संचालक सुरेश मोरे यांनी केलाय। मला ते ज्यावेळी रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल आलं त्यावेळी काळे नावाचे गोवर्धन काळे नावाचे ग्रस्त म्हाडामध्ये इंजिनियर आहेत, त्यांनी मला सांगितलं की मोरे साहेब एक इन्व्हेस्टर आहेत आणि तुमच्याबरोबर पार्टनरशिप करायला बघताय, ते तुम्हाला फायनान्स पुरवतील, तर त्यांना तुम्ही बरोबर घेऊ शकता का? तर आपल्या ओळखीचे असतील आपण घेऊ, तुमच्या चांगल्या जवळचे आहेत। विशेष म्हणजे हे व्यावसायिक त्रिकूट आर्थिक घोटाळे करण्यासाठीच भागीदार झाले होते का असा संशय निर्माण झालाय। कारण धनलक्ष्मी एंटरप्राइजेसचे मूळ संचालक यांना डावलून परस्पर या मंडळींनी दि अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या काळबादेवी शाखेत खातं उघडून देवाणघेवाण व्यवहार सुरू केले होते। पार्टनरच्या 2 पार्टनर बरोबर मीटिंग झाली, रणजित सावरकर, बळवंत महले, आणि आम्ही त्यांना आमच्या पार्टनरशिपमध्ये इन्क्लूड केलं। पण आमच्या पार्टनरशिपमध्ये इन्क्लूड केल्यानंतर ज्यावेळी आम्ही ते रिडेव्हलपमेंटचं रिकन्स्ट्रक्शन ज्यावेळी केलं तर ते त्याच्या अगोदर यांची सुरुवात अशी झाली की त्याच्या अगोदरच 1 महिना त्यांनी अकाउंट उघडलं होतं धनलक्ष्मी डेव्हलपर्सचं, म्हणजे हे रिकन्स्ट्रक्शन व्हायच्या अगोदर, आणि ते अकोला अर्बनने अकाउंट ओपन केलं त्यांचं, म्हणजे त्यांनी सर्व पेमेंट त्यांच्या अकोला अर्बनमध्ये की जे फर्जी अकाउंट होतं की जे 5च लोकांच्या सह्याने उघडलं गेलेलं होतं त्या अकाउंटमध्ये संपूर्ण अमाऊंट कन्वर्ट केली। मी त्याच्यानंतर पुढे जाऊन मी रजिस्ट्रारला कंप्लेंट केली, DDRला पुण्याला, त्यांनी सुद्धा सांगितलं, त्याचं सुद्धा पत्र मला आलेलं आहे की तुम्हाला बँकेकडूनच मिळू शकतं, आम्ही सुद्धा तुम्हाला नाही देऊ शकत किंवा तुम्ही बँकेवर केस करा। या सर्व प्रकारच्या तसंच आर्थिक फसवणुकीच्या विरोधात मोरे यांनी पोलीस स्टेशन पासून ते अंमलबजावणी संचालनालयापर्यंत सगळीकडे तक्रारी केल्यात, पण या त्रिकुटाच्या विरोधात मात्र कसलीही कारवाई नाही। आज तागायत इथपर्यंत जवळजवळ पोलीस स्टेशन, विक्रोळी पोलीस स्टेशन, कन्नमवार पोलीस स्टेशन, सूर्यनगर पोलीस स्टेशन आणि ईडीला सुद्धा कंप्लेंट करून, पण शेवटी हे पॉलिटिकल लोक असल्यामुळे लास्ट पर्यंत गेल्यानंतर ते प्रेशर देऊन दाबून टाकतात आणि मला खरोखर तुम्हाला सांगतो, मला आज तागायत मला न्याय मिळाला नाही। या सर्व गोंधळी कारभाराची पडताळणी करण्यासाठी दि अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या काळबादेवी शाखेशीही आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण बँकेतील पदाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला। या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी, आमदार तसेच खासदारांचे सुपुत्र यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु या सर्वांनी कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला, त्याचबरोबर उत्तर देण्यास टाळाटाळ केली। एकूणच काय तर या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारचे झालेले FIR पाहता हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं असल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळतंय। अखेर आमदार, खासदारांचा मुलगा आणि पत्रकार या व्यावसायिक त्रिकुटाच्या वतीनं प्रकाश पोहरे यांनी बाजू मांडली। याच्यामध्ये जे रणधीर सावरकर म्हणा आमचे पार्टनर आहेत किंवा मग खासदार धोत्रे साहेबांचा मुलगा आणि माझा मुलगा याच्यामध्ये पार्टनर आहे। व्यवहार करणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे आणि राजकीय लोकांच्या मुलांनी वगैरे व्यवहार करू नये असं म्हणणं किंवा राजकीय, मग त्याच्यामुळे राजकीय वलय आहे। अत्यंत पारदर्शीपणाने आम्ही व्यवहार केलेला आहे। ती बिल्डिंग जी आहे ती कंप्लीट बांधून त्याची सगळ्या लोकांना त्यांचं हँडओव्हर केलेलं आहे। सगळी लोक गुण्यागोविंदाने तिथं राहत आहेत। हीच माणसं तिथं जाऊन त्या लोकांना त्रास देतात, विनाकारण ब्लॅकमेल करतात, विनाकारण खोट्या नाट्या काहीतरी अफवा पसरवतात। मागच्या वेळेला ही अशाच पद्धतीने ही मंडळी अकोल्यात आली, प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आणि खोटे नाटे आरोप केले। त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ऑलरेडी तक्रारी दाखल केल्या आहेत। विविध कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचे करोडो रुपयाचे दावे यांच्यावर दाखल केलेले आहेत। माहितीच्या अधिकारातून आणि विविध मार्गाने मिळालेल्या कागदपत्रांवरून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं सिद्ध होतंय, पण न्यायालयीन कसोटीवर हे प्रकरण कसं तरतय यावरच सगळं काही अवलंबून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवारसह गोविंद तुपे,
जय महाराष्ट्र, मुंबई. आणि या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांच्याकडून. बरं गोविंद, काय नेमकं प्रकरण? एकंदरीत हे जे प्रकरण आहे हे पुनर्विकासाच्या प्रकल्पात भागीदारांना फसवल्याचं प्रकरण आहे. परंतु जे जुने मूळ भागीदार आहेत, धनलक्ष्मी एंटरप्राइजेस, जे सुरेश मोरे, जे हे मूळ भागीदार आणि आमचा हा परंपरेचा हा व्यवसाय आहे की बिल्डरचा. परंतु या प्रकरणामध्ये जे राजकीय पुढारी जे आलेले आहेत, रणधीर सावरकर असतील, खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र असतील किंवा देशोन्नतीचे जे संपादक आहेत प्रकाश पोहरे, हे जे फायनान्स करण्याच्या नावाखाली याच्यामध्ये इंटर झाले. आणि परंतु हा सगळा जो प्रकार आहे, या सगळ्या जो काही प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये पूर्णपणे यांनी सगळे जे काय आहे ते 80% प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या लोकांना या ठिकाणी दमदाटी करून हा प्रकल्प टेकओव्हर करण्याचा प्रयत्न केल्याचा यांनी आरोप केलेला आहे. दुसरं जर या प्रकरणात बघितलं तर या ठिकाणी या जे लोक जे आहेत संचालक म्हणून ज्या वेळा आले, तर यांनी संचालक म्हणून येण्यापूर्वीच या ठिकाणी या सर्व बँकांमध्ये परस्पर खाते उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. परस्पर जे मूळ संचालक आहेत जे सुरेश मोरे, त्यांच्या या ठिकाणी खोट्या सह्या मारून या ठिकाणी नोटराईज केलेलं पाहायला मिळतं. ह्या सगळा जो काही प्रकार आहे यांनी स्वतःचे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरं जे महत्त्वाची जी गोष्ट आहे की यांचे जे पॉवर आहेत त्या या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल किंवा बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी वापरलेले आहेत, असे सगळे जे आरोप आहेत. आणि हा नुसता प्रकार फक्त मोरे यांच्यासोबतच घडलेला नसून अजून 2 ते 3 व्यक्ती आहेत की त्यांनी अशा स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा FIR झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच, म्हणजे सत्तेचा कुठेतरी गैरवापर केला जातोय का असा संशय यामधून उपस्थित होताना दिसतोय. धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.